मी जात आहोत आणि खूप सारं ऊन आहे म्हणून आम्ही मास्क वगैरे लावलेला आहे आणि जवळ आहे आम्हाला बाबासाहेबांचा पुतळा. आई कसं वाटायला आपल्या वसमतमध्ये? खूपच छान छान वाटायला ना? मस्त बढिया आहे. आणि वसमतमध्ये एक म्हणजे तर खूप थंडी आहे आमच्या इकडे. नागपूरला थंडी आहे की नाही? हो तिकडे पण आहे थंडी. नागपूरला पण आहे ना खूप थंडी. नागपूरला पण खूप थंडी आहे आणि यावेळेस सगळीकडे थंडी पडलेली आहे. आणि बघा तुम्ही, मी तुम्हाला वसमतचे रस्ते वगैरे दाखवते, आहेत तसे छान डेव्हलप आहेत. दाखवते. हे आमच्या कॉलनीचा रस्ता आहे पूर्ण आणि छान आहे एकदम. हर्षनगर कॉलनी आहे आमची ही. हा तुम्हाला मी हर्षनगरची तुला जवळ घ्यायचं पाठी दाखवते. हे आमचं हर्षनगर आहे वसमत. पूर्ण रिक्षा भरून आलेले आहेत. रिक्षा ऑटो वगैरे भरून आले बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ. पुढे बघा, पुढे बघा. समाज मंदिरामध्ये जाणार. बघा किती सुंदर आहे इथे. घेऊन द्या की फोटो. हां थांब. मंदिरच्या कुठून आणल्यात असती? वडफळी, यवतमाळ. यवतमाळहून का? आणि किती दिवस आहेत आता? बस आता जाणार आहे. 2 वाजेपर्यंतच होतं. ह्या अस्थी आलेल्या आहेत बाबासाहेबांच्या यवतमाळहून.
एक मिनिट हा, थोडंसं फोटो घेऊन ये. आता आपण अस्थिचं दर्शन घेतलेले आम्ही सर्वांनी. इथे अस्थी आहे. घेतले आता अस्थिचं. आणि हा यवतमाळहून अस्थी आलेले आहेत बरं का, बसमध्ये ते यवतमाळहून अस्थी आलेले आहेत. अब्दुल सीमा अब्दुल हफीज